स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। चला चला दिवाळी आली, KSK मॉलमध्ये खरेदीची वेळ झाली। सांगलीनंतर आळसंदमध्ये पहिल्यांदाच भव्य मॉल, सर्वच वस्तू एकाच छताखाली। 2000च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट वस्तू, 5000च्या कपडे खरेदीवर 10 किलो साखर फ्री। गृहोपयोगी वस्तू व सर्व प्रकारचा किराणा माल योग्य दरात। सर्व प्रकारच्या जेंट्स, लेडीज, लहान मुलांची फॅन्सी कपडे व रेडीमेड कपड्यांचं भव्य दालन। भांडी, गिफ्ट, गॅलरी, ज्वेलरी, सर्व नामवंत कंपन्यांचे चप्पल व बूट मिळण्याचं एकमेव ठिकाण KSK मॉल, आळसंद, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। बऱ्याच लोकांना नगरपालिकेचे नॉमिनेशन बरेच बदल थोडेफार झालेले आहेत। त्यामुळे ही सगळी माहिती जी आहे ती सगळ्यांनी बारकाईने लिहून घ्यावी होतं, एखादी गोष्ट लक्षात नाही आली तर। आणि एका प्रत्येक पक्षाचे बरेच लोक फॉर्म भरणार आहेत। बरेच अडचणी तुम्ही जसे फॉर्म भरतात तसे येतील, अडचणी आल्या तर आम्ही आहोतच, परंतु आता सगळं समजावून घ्या जेणेकरून फॉर्म भरताना अडचणी नाही। आणि एखादा फॉर्म चुकला तर सगळ्यांना माहिती आहे, छाननीमध्ये जरी निदर्शनास गोष्ट आली तर त्याला कुठला एक्सक्यूज नसतो, तो फॉर्म बादच होतो। त्यामुळे सगळ्यांनी फॉर्म भरताना विशेष काळजी घ्यायची आहे। सगळ्यात महत्वाचा पार्ट इलेक्शन नॉमिनेशन हाच असतो। काल आपण एक बैठक घेतली होती, त्या निवडणुकीचा कार्यक्रम सगळ्यांना सांगितला होता। आपल्याकडे 13 प्रभाग आहेत आणि एक स्टेट नगराध्यक्ष अशी निवडणूक होणार आहे। निवडणूक निर्णय अधिकारी मी स्वतः डॉक्टर विक्रम बांधर, प्रांताधिकारी विटा, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रमसिंह पाटील, मुख्य अधिकारी नगर परिषद विटा आणि योगेश्वर डोंबे, तहसीलदार विटा आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॉमिनेशन भरण्याचा जो कालावधी आहे आणि मुदत आहे, सोमवार दिनांक 10/11/2025 पासून ती 17/11/2025 पर्यंत त्या कालावधीमध्ये नॉमिनेशन भरलं जाणार आहे। नॉमिनेशन ची वेळ आहे ती आयोगाने निश्चित केलेली आहे। सकाळी 11 ते दुपारी 3 या काळामध्ये नॉमिनेशन स्वीकारलं जाईल। रविवारी सुट्टीच्या दिवशी नॉमिनेशन स्वीकारले जाणार नाही, तो सुट्टीचा दिवस असेल, त्यामुळे रविवार हा दिवस वगळून नॉमिनेशन भरलं जाईल। एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या, गडबडीमध्ये लक्षात येत नाही, 17 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत नॉमिनेशन स्वीकारण्याचा कालावधी आहे, परंतु ऑनलाईन नॉमिनेशन भरायचं आहे आपल्याला। ऑनलाईनची मुदत ही 17ला दुपारी 2 पर्यंतच आहे। तुम्ही कोणत्याही गडबडीने 2:15 वाजता जाईल, 2:30 वाजता जाईल तर ऑनलाईन साईट बंद झालेली असेल, त्यामुळे नॉमिनेशन शक्यतो आधीच भरून घ्या। ऑनलाईन नॉमिनेशन काढून त्याची प्रिंट काढून ती सह्या करून जमा करायचं आहे। शक्यतो सगळ्यांनी वेबसाईट आता सांगणार आहोत आम्ही, शक्यतो सगळ्यांनी प्रिंट काढून ठेवा भरून। नॉमिनेशन स्वीकारण्याचा कालावधी 10 नोव्हेंबर 2025 ते 17 नोव्हेंबर 2025, सकाळी 11 ते दुपारी 3, रविवारी सुट्टीचा दिवस वगळून। नॉमिनेशन दाखल करण्याची जागा आता आपण ज्या हॉलमध्ये बसलेलो आहोत तिथंच आपण नॉमिनेशन स्वीकारणार आहोत। नॉमिनेशनची छाननी आणि अर्ज मागे घेणे ते पण ह्याच हॉलमध्ये होणार आहे। निवडणूक निर्णय अधिकारी यांचं दालन हा हॉल असणार आहे। सुरुवातीला आपण आतमध्ये बैठकीचा हॉल गेला होता, परंतु राजकीय पक्षांच्या सूचनेनुसार जागा मोठी असावी आणि सगळ्यांना सहज म्हणून हा हॉल निश्चित केलेला आहे। नॉमिनेशनची छाननी आणि वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 18/11/2025, नॉमिनेशनचा दिनांक
संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी छाननीचा दिनांक आहे. सकाळी 11 वाजता छाननी सुरू होईल आणि छाननीसाठी उमेदवार किंवा निवडणूक प्रतिनिधीला उपस्थिती अलाव केलेली आहे. परंतु कुठल्याही कारणाने बिन वेळेमध्ये जर उमेदवार किंवा निवडणूक प्रतिनिधी हजर नसेल तर त्याच्या अनुपस्थितीत पण छाननी केलेली आहे. कायदेशीर प्रक्रियेचं पालन करा. 11 वाजता छाननी प्रक्रिया सुरू होईल. ती शेवटच्या नॉमिनेशनची छाननी होईपर्यंत ती चालू राहील. नॉमिनेशन माघारी घेण्याचा अंतिम दिनांक जर अपील नसेल तर 19 तारखेला 19 नोव्हेंबर 25 पासून 21 नोव्हेंबर 25 ला दुपारी 3 वाजेपर्यंत 19, 20, 21 ला दुपारी 3 पर्यंत नॉमिनेशन माघारी घेता येईल. जर अपील असेल तर 21 नोव्हेंबर 25 पासून ते 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत किंवा अपीलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत नॉमिनेशन माघारी घेता येईल. अपील कुठे करायचं तर जर आरोग्य निर्णयावर काही आक्षेप असेल तर जिल्हा न्यायाधीशाकडे अपील करायचं आहे. मान्य जिल्हाधिकाऱ्यांना अपील करता नाही येणार. जिल्हा न्यायाधीश म्हणजे आपल्या कोर्टामध्ये तुम्हाला अपील करावं लागेल. निवडणूक चिन्ह नेमून देण्याच्या तसेच अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 26/11/2025. आयोगाच्या वेबसाईटवर निवडणूक चिन्हांची यादी आलेली आहे. ती यादी सगळ्यांनी बघून घ्या. त्याची मोठी प्रिंट आम्ही नगरपालिकेत पण लावणार आहोत. जे राष्ट्रीय पक्ष म्हणजे पक्षांतर्फे निवडणूक लढवणार आहे, राष्ट्रीय पक्ष, राज्य पक्ष किंवा मान्यताप्राप्त पक्ष, तर त्यांना त्याचं चिन्ह निश्चित केलेलं आहे. ते चिन्ह ते मागू शकतात. परंतु अपक्ष म्हणून लढवणार असेल तर किंवा कमीत कमी 3 चिन्ह द्यावी लागतील. किंवा फॉर्म भरताना 2 चिन्ह दिलं आणि 1 रिकामा ठेवला असं करता नाही. 3 चिन्ह भरावे लागतील. चिन्ह कुठली फ्री सिंबॉल कुठले आहेत आणि पक्षाचे सिंबॉल कुठले आहेत आयोगाच्या वेबसाईटवर चेक करून घ्या. त्याची अद्यावत यादी पण आम्ही ते बोर्डवर लावणार आहोत, ती बघून घ्या. मतदानाचा दिनांक 2/12/2025 सकाळी 7:30 वाजता मतदान सुरू होणार आहे. विधानसभेला लोकसभेला आपण बघितलं की सकाळी 7 वाजता मतदान सुरू होतं. परंतु नगरपालिकेसाठी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदान घेतलं जाईल. मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याचा वेळ 3/12/2025 सकाळी 10 वाजल्यापासून ते मतमोजणी संपेपर्यंत. आपल्याकडे मतमोजणी आणि ईव्हीएमचा स्ट्रॉंग रूम आपण बळवंत कॉलेजचे जे स्पोर्ट्स सेंटर आहे तिथं लोकसभा आणि विधानसभेचं आपलं स्ट्रॉंग रूम होते तिथेच केलेलं आहे. मतमोजणी तिथे केली जाईल. अंतिम निकाल लागल्यानंतर तो राजपत्रात प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक आहे 10/12/2025. अशा रीतीने आपला निवडणुकीचा प्रोग्राम आहे. आम्ही पॉलिटिकल पार्टीच्या ग्रुपला पण टाकलेला आहे. पुन्हा एकदा शेअर करतो. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय नॉमिनेशन भरण्याबाबत उमेदवारांना सूचना. आता बऱ्याच लोकांचे आम्हाला गेल्या 2-3 दिवसात फोन आले की नक्की काय करायचं, कसं भरायचं वगैरे. साहजिक आहे, बरेच दिवस आपल्याकडे इलेक्शन झालं नसल्यामुळे बऱ्याच लोकांमध्ये कन्फ्युजन आहे वेगवेगळ्या विषयांबद्दल. नॉमिनेशन भरताना नॉमिनेशन जे तुम्ही माझ्याकडे दाखल करणार आहात त्यामध्ये 3 पार्ट असतील. एक म्हणजे नॉमिनेशन, नॉमिनेशन पत्र, दुसरं अफिडेव्हिट, शपथपत्र आणि तिसरं सोबतचे डॉक्युमेंट. कुठले कुठले डॉक्युमेंट्स लावायचे ते मी तुम्हाला सांगतो. आधी आपण क्रमवाईज जाऊया. SECELEC.in नावाची वेबसाईट आहे, ते आम्ही बाहेर लावतो. तुम्ही नंतर लिहून घ्या. त्याच्यावर जाऊन स्वतःची नोंदणी करून घ्यायची आहे. म्हणजे नॉमिनेशन भरायचं आहे, नॉमिनेशनचा फॉर्मॅट आहे. ठीक, नॉमिनेशन आणि अफिडेव्हिट पण आहे. अफिडेव्हिट भरायचं आहे, त्या दोघांची प्रिंट काढायची, तिथे योग्य त्या ठिकाणी स्वाक्षरी करायच्या आणि अफिडेव्हिट नोटराईज करून कंपल्सरी ते नोटराईज किंवा असं असणं अपेक्षित किंवा अफिडेव्हिट स्वरूपात असणं अपेक्षित आहे.
शपथपत्र ते करून मग सोबतचे डॉक्युमेंट लावून मग ते आरोग्य म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे जमा करायचे आहे. ते विहित वेळेतच जमा करणं आवश्यक आहे. 17 तारखेला इथे घड्याळ लावलं जाईल, कॅमेरा असतील. 17 तारखेला 3 वाजता 1 मिनिटाने सुद्धा मी कुठले नॉमिनेशन स्वीकारणार नाही. कंपल्सरी सगळ्यांनी त्या विहित वेळेतच देणं आवश्यक आहे. त्यामुळे माझी विनंती आहे सगळ्यांना की ते आधी तुम्ही बघून घ्या, भरून घ्या, प्रिंट मारून घ्या. काही त्रुटी असतील तर तुमच्या लक्षात येतील. पुन्हा तुम्हाला ते भरता येत तिथे जाऊन मग ते नोटराईज करून माझ्याकडे जमा करता येईल. नॉमिनेशन भरताना प्रत्येक जिथं सही करणं आवश्यक आहे, तिथं कंपल्सरी सही असणं अपेक्षित आहे. एखादी सही जर लीक झाली तर ते नॉमिनेशन पत्र बाद होण्यास पात्र होईल. त्यामुळे सगळ्यांनी बघून घ्या. मोजक्या सह्या असतात, पण चुकून एखादी गडबड राहून जाते. सगळ्यांनी योग्य त्या ठिकाणी सह्या करायची आहे. अफिडेव्हिट भरताना एक गोष्ट लक्षात घ्या, कुठलाही कॉलम ब्लँक सोडायचा नाही. ब्लँक जरी सोडला तरी तुमचं नॉमिनेशन बाद होऊ शकतं. जर एखादी गोष्ट लागू नसेल तर लागू नाही तर निरंक लिहायचं, पण ते ब्लँक सोडू नका. कारण ते अफिडेव्हिट ऑनलाईन सबमिट केलं जातं. तुमच्याकडून आमच्याकडे प्राप्त झालं तर आम्ही पुन्हा आयोगाला सांगू. तसंच आढळलं तर ते बाद होऊ शकतं. त्यामुळे कंपल्सरी सगळ्यांनी प्रत्येक कॉलम भरायचा आहे. जिथं लागू नसेल तिथे लागू नाही तर निरंक लिहा. 27/3/2015 आयोगाने आदेश काढलेला आहे. त्या आदेशामध्ये जर कुठल्याही शपथपत्रामध्ये कॉलम ब्लँक असेल तर ते रिजेक्ट करावं असा आदेश आहे. त्यामुळे सगळ्यांनी कृपया ती दक्षता घ्या. आपल्याला ज्या प्रभागातून निवडणूक लढवायची आहे त्या प्रभागाचा क्रमांक तसेच जागेचा क्रमांक स्पष्ट नमूद करायचा आहे. आता तुम्ही बऱ्यापैकी अनुभवी लोक आहात. प्रभागामध्ये आपल्याकडे द्विसदस्यीय प्रभाग आहे, 2 जागा असणार आहे. जागेचा क्रमांक अ ब जो काय असेल तो प्रभागाचा क्रमांक सुस्पष्ट लिहायचा आहे. ज्या नगर परिषद मधून अध्यक्ष पदाकरिता थेट निवडणूक लढायची आहे त्या नगर परिषदेचं नाव नमूद करायचे आहे आणि मतदार यादीची प्रमाणित प्रत सोबत जोडायची. ज्या मतदाराला आपल्याला इथं इलेक्शन लढवायचं आहे त्याचं कंपल्सरी नाव मतदार यादीत विटा नगर परिषदेचे असणं गरजेचं आहे. बाहेर नाव असेल तर त्याला इथे निवडणूक लढवता येणार नाही. परंतु एक माणूस कुठल्याही प्रभागातून मतदाराचे नाव असेल तर कुठल्याही प्रभागातून निवडणूक लढू शकतो. परंतु सूचक मात्र त्याच प्रभागात असणं अपेक्षित आहे. पक्षाकडून लढवत असतात तर तुम्हाला 1 सूचक लागेल, अपक्ष लढवत असतात तर तुम्हाला 5 सूचक लागतील. सूचक हे कंपल्सरी त्या प्रभागातीलच असायला पाहिजे. मात्र उमेदवार मात्र कुठल्याही प्रभागात निवडणूक लढू शकतो. एक उमेदवार कितीही प्रभागांमध्ये निवडणूक लढू शकतो आणि एका प्रभागामध्ये 2 जागा असतील तर मात्र एका जागेसाठी लढू शकतो. हे नीट समजून घ्या. अ आणि ब दोन्ही जागेसाठी लढू शकत नाही. एका प्रभागात एकच जागेसाठी, पण तो सगळ्या प्रभागात लढू शकतो. एक उमेदवार एका प्रभागातील एका जागेसाठी 4 नॉमिनेशन पेपर दाखल करू शकतो आणि अनामत रक्कम वाचून त्याला एकदा भरावी लागेल एका प्रभागासाठी. वेगवेगळ्या प्रभागासाठी आयुष्य वेगळं आहे. नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवारांकरता 1 सूचक असणं अपेक्षित आहे. आता हे पक्ष कुठले आहेत याची यादी आयोगाच्या वेबसाईटवर आहे. नोंदणीकृत आणि मान्यताप्राप्त आणि नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवार यांसाठी 5 सूचक आवश्यक आहे. या पण पक्षांची यादी आयोगाच्या वेबसाईटवर आहे, ती बघून घ्या. उमेदवार आणि सूचक ज्या मतदार यादीत नाव आहे त्या प्रभागाचा अनुक्रमांक, मतदार यादीचा भाग क्रमांक आणि अनुक्रमांक स्पष्टपणे नमूद करायचा आहे आणि सूचकांची आणि उमेदवाराची त्या यादीत नावाची प्रमाणित प्रत सोबत जोडायची आहे. चिन्हांची निवड मी आता सांगितल्याप्रमाणे सिंबॉलवर आम्ही बाहेर लावणार आहोत. अद्यावत सिंबॉल कुठले प्रिंट सिंबॉल आहेत, कुठले राजकीय पक्षाचे सिंबॉल आहेत त्याची माहिती बघून घ्या. अपक्ष उमेदवाराला 3 चिन्हांची निवड करणं कंपल्सरी आहे. म्हणजे अपक्ष फॉर्म भरला 1 चिन्ह निवडलं तर चालणार नाही तो, कारण ते कंपल्सरी 3 चिन्हांची निवड करायची आहे.
मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचा अधिकृत उमेदवार असल्यास संबंधित पक्षाकरता राखीव असलेले चिन्ह सोडून इतर कुठलेही चिन्ह मागता येणार नाही. हे लक्षात घ्या. ज्या पक्षाचा उमेदवार आहे परंतु त्याला एबी फॉर्म असेल तरच तो त्या पक्षाचा उमेदवार आहे. कारण ज्या पक्षाचा फॉर्म भरला आणि एबी फॉर्म नसेल तर मात्र तो बाद होऊ शकतो. पण असा उमेदवार इतर अपक्ष फॉर्मही भरू शकतो. त्यामुळे एक फॉर्म बाद झाला तरी दुसरा फॉर्म असेल तर तो अपक्ष म्हणून कन्सिडर केला जाईल. सगळ्यात महत्वाचा विषय ज्यावर अपील शक्यता होण्याची शक्यता असते. पीआय साहेब आलेले आहेत त्यांचं मी स्वागत करतो. तुमचं जे ऍफिडेव्हिट आहे त्यामध्ये मालमत्तेचा आणि आर्थिक तपशील भरणं आवश्यक आहे. ते फॉर्मॅट आहे तो बघून घ्या. आता तुम्ही जो काय तपशील भरताय तो आम्ही आरोप म्हणून चेक करणार आहे. जर कुणी उद्या ऑब्जेक्शन घेतलं न्यायालयात तर तिथं ते जे ऑब्जेक्शन घेतलं सिद्ध करावं लागेल तर तुम्हाला सिद्ध करावं लागेल. आमच्याकडे नॉमिनेशन भरताना आम्ही तुम्ही काय भरलंय, एक गाडी का 4 गाड्या ते आम्ही चेक करणं ते आरोचं काम नाही. फक्त ब्लॅक सोडू नका पूर्ण, तेवढं बघणं माझं काम आहे. कुठली शेअर्स असतील, कर्जरोखे असतील, बंधपत्र असतील किंवा सूचीबाह्य कंपन्यांचे हे शेअर रिलेटेड गोष्टी आहेत हे आम्ही सगळ्यांना देणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी वाचून घ्या. स्थावर आणि जंगल मालमत्तेचा तपशील स्वतंत्र नमूद करायचा आहे. एक गोष्ट थोडीशी तुमच्यासाठी महत्वाची आहे. ज्यांनी मागे इलेक्शन लढवलेलं आहे यापूर्वी त्यांनी मागचा जो तपशील भरला होता मालमत्तेचा तो पण या ऍफिडेव्हिट मध्ये भरायचा आहे. त्यामुळे तोही तपशील तुम्ही बघून घेणं आवश्यक आहे. त्या ऍफिडेव्हिटच्या फॉर्मॅट मध्ये जे आहे त्यामुळे तोही तपशील तुम्ही एकदा चेक करून घ्या ज्यांनी मागचं इलेक्शन लढवलेलं आहे. आपल्यावर अवलंबित असणाऱ्या उमेदवाराच्या मिळकतीवर त्यांची व्यक्तीची नावं लिहायची आहेत. म्हणजे 18 वर्षाखाली आपली मुलं मुली जी असतील त्यांचे आई वडील असतील त्यांची नावं लिहायची आहेत. एबी फॉर्मच्या बाबत नवीन सूचना काल आलेल्या आहेत. एबी फॉर्म मध्ये जो ए फॉर्म असतो जोडपत्र आहे त्यावर पक्षाचे अध्यक्ष सचिव किंवा प्राधिकृत केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी असते. तो फॉर्मची ओरिजिनल कॉपी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना द्यायची आहे आणि त्याची झेरॉक्स इकडे देऊन बी फॉर्मवर मात्र ओरिजिनल साईजचा बी फॉर्म असणं अपेक्षित आहे. ए फॉर्म हा झेरॉक्स चालेल, बी फॉर्म मात्र ओरिजिनल शाहीच्या साईजचा असणं गरजेचं आहे. एकाच व्यक्तीने 2 पक्षांचे एबी फॉर्म लावले आणि माघारी घेतलं नाही तुमचाच फॉर्म तर त्याबाबत वेगळ्या तरतुदी आहेत. त्याची पुढे आम्ही डिटेल मध्ये सांगू तुम्हाला. अनामत निवडणूक अर्जाबाबतची सूचना. विटा नगर परिषद ही ब वर्ग नगर परिषद आहे. नगराध्यक्ष पदासाठी खर्चाची मर्यादा 11,25,000 इतकी आहे आणि सदस्य पदासाठी 3,50,000 एवढी मर्यादा आहे. आपण इकडे एक खिडकी कार्यान्वित करत आहोत. तुमच्या ज्याही परमिशन तुम्ही घेणार आहात त्या एक खिडकीतून घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक परमिशन ज्या गाड्या वाहनांची किंवा तुम्ही सभेची परमिशन किंवा अन्य कुठली परमिशन घेतली प्रचारासाठी तर त्याचा खर्च हा पकडला जाईल. पक्षाच्या खात्यामध्ये जो खर्च पकडला त्या वेगळ्या तरतुदी आहेत. स्टार प्रचारकासाठी काही वेगळ्या तरतुदी आहेत त्या मी परवा आम्ही सांगितल्या होत्या, पुन्हा आम्ही सांगू द्या. पण खर्चाची मर्यादा 11,25,000 नगराध्यक्ष पदासाठी सदस्यासाठी 3.5 लाख इतकी आहे. अनामत रक्कम राखीव प्रवर्गासाठी 1,000 रुपये आणि सर्वसाधारण उमेदवारासाठी 2,000 रुपये इतकी आहे. महिलांसाठी 1,000 रुपये इतके आहे. नगराध्यक्ष पदासाठी कुठली वेगळी अनामत रक्कम नाहीये. सदस्यासाठी जी आहे तीच नगराध्यक्ष पदासाठी असणार आहे. मला बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले की राष्ट्रीयकृत बँकेत खाता असावं किंवा काय. महत्वाचा विषय आहे. नॅशनलाइज बँकेतच खातं पाहिजे असं नाही, शेड्यूल बँकेतलंही खातं चालेल. आयोगाची सवलत दिलेली आहे. कारण मला काही लोकांनी विचारले की चेकबुक लगेच मिळत नाही.
फक्त शून्य बॅलन्सचं खातं असणं बंधनकारक आहे. झिरो बॅलन्स असलेलं अकाउंट असायला पाहिजे. आता आज काढलं तरी चालेल, उद्या काढलं तरी चालेल, किंवा आधीचं असलं तरी चालेल, फक्त झिरो बॅलन्स असावं. आणि ते शेड्यूल बँक आणि नॅशनल बँकेतलं असणं अपेक्षित आहे. उमेदवाराची वयाची किमान नॉमिनेशन भरायच्या शेवटच्या दिवशी 21 वर्ष पूर्ण असणं अपेक्षित आहे. 17/11/2025 रोजी 21 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. 12/9/2001 नंतर मुलांच्या संख्येत भर पडून 2 पेक्षा जास्त मुलं नसल्याचं घोषणापत्र द्यावं लागेल. 12/9/2001 त्यानंतर. आता ह्यामध्ये तुम्हाला अर्जासोबत कुठले कुठले डॉक्युमेंट द्यायचे ते एकदा सगळ्यांनी बातम्या आहे का. उमेदवाराने ऑनलाईन भरलेला फॉर्म आणि शपथपत्राची प्रिंट काढायची आहे आणि योग्य त्या ठिकाणी स्वाक्षरी करून ते सादर करायचं आहे. विवाहित स्त्री जर असेल तर नॉमिनेशन सोबत विवाहापूर्वीच्या नावाने मिळवलेले जात प्रमाणपत्र किंवा जात बाधिता प्रमाणपत्र असेल आणि तिच्या नावामध्ये बदल झाला असेल तर त्या नावाच्या बदलाचा पुरावा किंवा प्रतिज्ञापत्र सादर करायचं आहे. नगर परिषदेच्या मतदार यादीत उमेदवाराचं जे पानावर नाव आहे त्या पानाची प्रमाणित प्रत सादर करायची आहे. अनामत रक्कमची पावती सोबत जोडायची आहे. एकापेक्षा जास्त एकाच प्रमाणात फॉर्म भरले तर त्याची झेरॉक्स लावली तर चालते, परंतु वेगवेगळ्या प्रमाणात भरले तर वेगवेगळ्या अनामत रक्कम भरावी लागते. अनुसूचित किंवा राष्ट्रीयकृत बँकेत नवीन खातं उघडून त्या खात्याची पासबुकची झेरॉक्स प्रत जोडायची आहे, झिरो बॅलन्स असलेली. दैनिक खर्च व एकूण केलेल्या निवडणूक खर्च विहित मुदतीत सादर करण्याचे प्रमाणपत्र शपथपत्र आहे ते शपथपत्र सादर करायचं आहे. ते शपथपत्र वेबसाईटवर अवेलेबल आहे, ते चेक करून घ्या. 17/11/2025 रोजी वयाची किमान 21 वर्ष पूर्ण झालेली आहे त्याचा पुरावा सोबत जोडायचा आहे. 12/9/2001 नंतर 2 पेक्षा अधिक मुलं नाही वाढली सोय घोषणापत्र जोडायचं आहे. सद्यस्थितीत नगर परिषदेचा ठेकेदार नाही याचं सोय घोषणापत्र जोडायचं आहे. त्याबाबत एक गोष्ट सांगणं आवश्यक वाटतं. तो यापूर्वी ठेकेदार असेल पण तो यात करार संपला असेल तर अशा व्यक्तीला निवडणूक लढवता येते, परंतु त्यात करार अस्तित्वात आहे, सद्यस्थितीत तो ठेकेदार आहे, जर बिल अडकलेलं आहे किंवा काम चालू आहे अशा व्यक्तीला निवडणूक लढवता येणार नाही. तो सद्यस्थितीत ठेकेदार नसावा. तो यापूर्वी ठेकेदार आहे, त्याचा करार संपलेला आहे, तर त्याला निवडणूक लढवता येईल. नगर परिषदेचा थकबाकीदार नसावा. 2 दिवसांमध्ये जो व्यक्ती निवडणूक लढवणार आहे तो किंवा त्याच्याकडे कुठलीही थकबाकी नसावी. शौचालय असल्याचं प्रमाणपत्र नगर परिषदेकडून घेऊन ते सोबत जोडायचं आहे. राखीव जागेवरील उमेदवारांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा नागरिकांचा मागास प्रवर्ग या जागेवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेलं जातीचं प्रमाणपत्र सोबत जोडायचं आहे. जो व्हॅलिडिटी असेल ते व्हॅलिडिटी सोबत जोडायची आहे. जर त्यांच्याकडे व्हॅलिडिटी नसेल तर व्हॅलिडिटी कमिटीला अर्ज केल्यानंतर जी पावती मिळते ती पावती सोबत जोडायची आहे. आणि निवडून आल्यानंतर 6 महिन्यामध्ये व्हॅलिडिटी प्रमाणपत्र सादर केलेलं एक हमीपत्र सोबत जोडायचं आहे. 3 गोष्टी जोडायच्या आहेत. जातीचा दाखला, व्हॅलिडिटी असेल तर व्हॅलिडिटी असेल तर 2च प्रमाणपत्र, तर व्हॅलिडिटी नसेल तर टोकन व्हॅलिडिटी कमिटीचा, आणि 6 महिन्यात आम्ही तुम्हाला व्हॅलिडिटी प्रमाणपत्र देऊ याचे हमीपत्र सोबत. अशी 3 कागदपत्र राखीव जागेवरील उमेदवारांनी जमा करायचे. ज्यावेळी छाननी होईल ही जी प्रमाणपत्र सांगितली त्याचे ओरिजिनल प्रमाणपत्र छाननीच्या वेळी सादर करणं बंधनकारक आहे. छाननीच्या वेळी तुम्ही झेरॉक्स नाही देऊ शकत. जी ओरिजिनल प्रमाणपत्र आहेत ती छाननीच्या वेळी चेक केली जातील, ते सत्यता बघितली जाईल आणि मगच छाननीचा निर्णय घेतला जाईल.
अशा प्रकारे तुम्हाला एक सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत. बऱ्यापैकी आपण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर सीओ साहेब काय सांगतील, नंतर पीआय साहेब त्यांचं मार्गदर्शन करतील. नंतर आपल्या काही शंका असतील तर त्या विचारा, जेणेकरून आपण सगळ्या माहितीसहित इथून नॉमिनेशन करण्यासाठी तयार आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की नॉमिनेशन जे आहे ते आपल्याला ऑनलाईन करायचं. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. नॉमिनेशन जे आहे ते सर्वांनी ऑनलाईन भरायचं आहे. त्याची जी वेबसाईट आहे तो एकदा वाचून दाखवतो. www.mahasec हे स्टेट इलेक्शन कमिशनचं आहे. mahaseccelec.in मी एकदा वाचून दाखवतो. www.mahaseccelec.in सगळ्यांनी लक्षात आलं? परत एकदा www.mahaseccelec.in ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती आपल्याला आपली जी नॉमिनेशन्स आहेत ती नॉमिनेशन्स भरायची. जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक उमेदवार एका मतदारसंघासाठी 4 नॉमिनेशन भरू शकतो. 4 नॉमिनेशन भरण्याची मुभा यासाठी दिलेली आहे की एखाद्या वेळेला नॉमिनेशन भरत असताना चुकलं तर आपल्याला ते करेक्शन करता यावं, यासाठी आपल्याला 4 नॉमिनेशन भरण्याची मुभा दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ज्या वेळेला सर्वात पहिल्यांदा तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करत असताना तुमची जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती बेसिक इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये भरायची. बेसिक इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्हाला युजर आयडी पासवर्ड जो आहे तो प्राप्त करून घ्यायचा. युजर आयडी पासवर्ड प्राप्त करून घेतल्यानंतर मग पुढच्या ज्या गोष्टी आहेत जसं मगाशी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला ते करता येईल. त्यानंतर तुम्हाला ॲफिडेव्हिट्स बाय फायनल कंटेस्टिंग कॅन्डिडेट असा एक ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. त्याच्यामध्ये सर्व ॲफिडेव्हिट्स जे आता सरांनी सांगितले ती सर्व ॲफिडेव्हिट्स तुम्हाला तिथे एक करून येतील. त्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी ऑनलाईन भरायच्या आहेत. सर्वात फायनल सबमिशन जे आहे ते फायनल सबमिशन केल्यानंतर तो जो अर्ज आहे तो अर्ज आमच्या आरो लॉगिनला येईल आणि त्याच्यानंतर मग छाननी ज्या वेळेला होईल त्यावेळेला त्या गोष्टी आणि तुम्ही त्या सर्वांची प्रिंट काढून आतापर्यंत सरांनी ज्या काही गोष्टी आपल्याला दिल्या स्वयंघोषणापत्र असेल किंवा इतर काही गोष्टी असतील ते सर्व जे तुम्ही अर्ज देणार त्या सर्वांची छाननी जी आहे ती छाननी त्यावेळेला केली जाईल. मी एकदा क्विकली आता सरांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या एकदम हे करतो की पहिल्यांदा उमेदवारांनी वैयक्तिक माहिती जी आहे ती भरायची आहे. उमेदवार आणि सूचकांची मतदार यादीतील क्रमांकाची माहिती वगैरे या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्ही शेअर करतो. म्हणजे युजर मॅन्युअल जे आहे ते आम्ही शेअर करतो जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन माहिती भरायचं आहे त्याची सर्व माहिती जी आहे ती माहिती तुम्हाला मिळेल. म्हणजे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी चुकणार नाही. प्रतिज्ञापत्र जे आहे ते प्रतिज्ञापत्र म्हणजे ॲफिडेव्हिट वरती क्लिक केल्यानंतर सर्व ॲफिडेव्हिट जे आहे ते ॲफिडेव्हिट ओपन होतील. पहिला आहे क्रिमिनल कॉग्निझन्स डिटेल्स, त्याच्यानंतर आहे क्रिमिनल कन्व्हिक्टेड डिटेल्स, त्याच्यानंतर मुवेबल प्रॉपर्टी डिटेल्स. मुवेबल प्रॉपर्टी मध्ये उमेदवारांनी स्वतःचे तसेच आपल्या पती पत्नी व अवलंबिताचे जंगम मालमत्तेच्या बाबतचा तपशील जो आहे तो भरणं आवश्यक आहे. कोणताही रकाना रिकामा ठेवू नये. लागून असणाऱ्या ठिकाणी येणे नॉट ऍप्लिकेबल किंवा नील तसेच 0 म्हणजे जर नसेल तर म्हणजे अमाऊंट जर असेल तर 0 असं लिहिणं आवश्यक आहे. कोणताही रकाना रिकामा ठेवला जसं सरांनी सांगितलं तर तुमचं नामनिर्देशन पत्र जे आहे ते रद्द होऊ शकतं. ठीक आहे. मुवेबल प्रॉपर्टी डिटेल्स आहे. त्यानंतर इमूवेबल प्रॉपर्टी डिटेल्स आहेत. त्यानंतर लोन अँड लायबिलिटीज आहे. उमेदवारांनी स्वतःवर तसेच आपल्या पती पत्नी व अवलंबितावर असणारे कर्ज व ते भरत असलेल्या करासंदर्भातला तपशील हा मागील 3 वर्षांचा तपशील त्याच्यामध्ये भरायचा आहे. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे. सर्वात जास्त जी काही शिक्षणाची माहिती आहे ती माहिती आपण त्याच्यामध्ये भरणं अपेक्षित आहे. चिल्ड्रन डिटेल्स जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मुलांच्या संदर्भात ही माहिती भरायची आहे. 12 सप्टेंबर 2001 नंतर जन्मलेलं मुलं आहे तर त्याच्या जन्म दिनांकाचा तपशील जो आहे तो तपशील तिथे येतो. त्या सर्व गोष्टी ऑनलाईन आहेत. हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही ऑनलाईन तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्यामुळे जसं तुम्ही भरत जाताय तसे हे जे विंडोज आहेत ते विंडोज तुम्हाला तो ओपन होतात. त्यानंतर इन्कम डिटेल्स भरायचे आहेत. स्वतः पती पत्नी अवलंबिताचा एकूण उत्पन्नाचा तपशील पॅन कार्ड जर नसेल तर तिथे नो म्हणावे. ठीक आहे. त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट डिटेल्स कोणत्याही स्वरूपाचा जर करार असेल तर कराराच्या संदर्भामधली माहिती जी आहे तिथे देणे अपेक्षित आहे. फॉरेन इन्व्हेस्टमेंट टाईप इमूवेबल प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट असेल इमूवेबल प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट असेल फॉरेन मध्ये त्याच्याबद्दलचं आहे. कॅन्डिडेट केस डिटेल्स उमेदवाराच्या विरुद्ध सुरू असलेल्या दिवाणी दाव्याचा तपशील त्या ठिकाणी भरायचा असेल. कोणताही दावा नसेल तर तो डायरेक्ट क्लिक करून पुढच्या याच्यामध्ये जाऊ शकतो. त्यानंतर
प्रिव्हियस कंटेस्टेड इलेक्शन, म्हणजे उमेदवारांनी यापूर्वी जर निवडणुका लढवलेल्या असतील त्या ठिकाणी तुम्हाला ती विंडो येईल, त्यामध्ये तुम्हाला मागच्या वेळेला जर का तुम्ही निवडणूक लढवली असेल तर त्याचे जे डिटेल्स आहेत ते डिटेल्स त्याच्यामध्ये भरायचे आहेत. त्या हे डिटेल्स जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही माहितीची ती माहिती शेअर करतो. नेमकी डिटेल्स काय भरायचे त्या सगळं जे मॅन्युअल आहे ते मॅन्युअल मध्ये आहे. त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची प्रिपरेशन जी आहे ती करू शकता. सगळ्यात शेवटी जो आहे तो कॉन्स्टिट्युएन्सी डेव्हलपमेंट प्लॅन, म्हणजे तुमचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाच्या विकासासंदर्भामध्ये 100 ते 500 शब्दांमध्ये 300 शब्दांमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला तिथं लिहिणं अपेक्षित आहे. आणि हे झाल्यानंतर फायनल सबमिशन करायचं आहे. फायनल सबमिशन झाल्यानंतर तुम्हाला हे जे डिटेल्स आहेत ते डिटेल्स फायनल सबमिशन झालं ते प्रिंट काढायची आणि मग अशा सरांनी सांगितलेली जी काही कागदपत्र आहेत, स्वयं घोषणापत्र आहेत, वेगवेगळी जी कागदपत्र आहेत ती कागदपत्र लावायची. काळजी फक्त एवढंच घ्या, सरांनी सांगितलं की ज्या ठिकाणी स्वाक्षरी असा कॉलम असेल त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी स्वाक्षरी असणं हे बंधनकारक आहे. जर नसेल स्वाक्षरी तर आपलं नामनिर्देशन पत्र हे रद्द होऊ शकतं. त्यामध्ये जे इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या महत्वाच्या आहेत. आणि ते जे त्याची जी प्रिंट आहे ती आणि उर्वरित स्वयं घोषणापत्र वगैरे जे आहे ते आपल्याला सोमवारपासून आपण चालू करतोय. सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाने आपल्याला अर्ज स्वीकारण्याची वेळ दिलेली आहे. 10 तारखेपासून 17 तारखेपर्यंत. रविवारी मात्र सुट्टीच्या दिवशी आपण नामनिर्देशन पत्र घेणार नाही. ठीक आहे. या सगळ्या म्हणजे सांगण्याची महत्वाचा मुद्दा एवढाच की या सगळ्या ज्या प्रोसिजर करायच्या आहेत त्या ऑनलाईन आहे. याचा फॉर्म वगैरे जो आहे तो फॉर्म काय कुठं मिळेल वगैरे असा काही प्रकार नाही. हे सगळं ऑनलाईन आहे. त्यामुळं माहिती जी आहे ती माहिती तुम्हाला आम्ही युजर मॅन्युअल जे आहे ते शेअर करतो. त्याच्यानंतर जो ऍफिडेव्हिटचे जे डिटेल्स आहेत ते सुद्धा शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला जी माहिती शोधायला काढायला तुम्हाला ती माहिती तयार करायला वेळ लागेल. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही तयार करून ठेवा. ज्यावेळेला ती विंडो ओपन होईल. आता आम्हाला काय सांगितलेलं आहे की रिटर्निंग ऑफिसर किंवा एआरओ लेवलला आम्हाला मास्टर्स भरायचे आहे. आम्ही शहराचे जे मास्टर्स आहेत म्हणजे आपल्याला 1 ते 13 वॉर्ड्स आहेत, त्या 1 ते 13 वॉर्ड्स मध्ये जे रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशनची आम्ही माहिती भरणार. नगराध्यक्ष पदाचं जे रिझर्वेशन आहे त्याची माहिती भरणार. ती माहिती वरती स्टेट इलेक्शनला कळवणार. त्यांनी व्हॅलिडेट केल्यानंतर म्हणजे हे 10 तारखेला सगळ्या 11च्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऍक्टिव्हेट होऊन आपल्याकडे येणार. ते झाल्यानंतर तुम्हाला ही सोय आहे. म्हणजे आता जर तुम्ही वेबसाईट ओपन केली, आता आम्ही मागासपासून बऱ्याच वेळ ट्राय केला परंतु अद्यापपर्यंत आम्हाला मास्टर्स भरण्याची माहिती जी आहे ती माहिती आम्हाला युजर आयडी पासवर्ड आतापर्यंत प्राप्त झालेली नव्हती. आतापर्यंत ते आम्हाला प्राप्त होतील आणि ते प्राप्त झाल्यानंतर आम्ही माहिती भरल्यानंतर व्हॅलिडेट झाल्यानंतर आपल्याला जे मास्टर्स म्हणजे आपल्याला जी माहिती आहे ती माहिती बघायला मिळेल. आम्ही युजरचं जे मॅन्युअल आहे ते आम्ही शेअर करतो. म्हणजे तुम्हाला जी माहिती भरायची आहे ती माहिती काढून ठेवायला तुम्हाला सोपं जाईल, जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात शेवटच्या दिवशी जर का सरांनी सांगितलं की 2 वाजता ही जी ऑनलाईन फॉर्म भरायची जी वेळ आहे ती वेळ संपणार आहे. अद्यापपर्यंत थेट भरण्यासाठीच्या कुठल्याही इन्स्ट्रक्शन्स स्टेट इलेक्शन कमिशननं आपल्याला दिलेल्या नाही. त्यामुळे ऑनलाईन अर्ज जो आहे तो ऑनलाईन अर्ज हा मॅन्डेटरी तुम्हाला भरावा लागेल. आलं लक्षात सरांच्या? नमस्कार. विटा नगर परिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. आचारसंहिता लागू झालेली आहे. नामनिर्देशन पत्र भरणं सोमवारपासून सुरू होणार आहे. त्यावेळेला नामनिर्देशन पत्र भरताना आपण उमेदवार ज्यावेळेला नामनिर्देशन पत्र भरायला येतो त्यावेळेला त्याच्याबरोबर इतर कार्यकर्ते असतात. 100 मीटरच्या आत कुणी गाड्या आणि कार्यकर्त्यांना घेऊन येऊ नये. फक्त उमेदवार आत येतील. उमेदवारांच्या बरोबर सूचक फक्त एकला निवडणूक प्रतिनिधी, सूचक आणि उमेदवार तिघच आत येतील. 100 मीटरच्या आत कुणी गाड्या आणि आपले कार्यकर्ते घेऊन येणार नाही. माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी बंदी आदेश लागू केलेला आहे आणि निवडणूक आचारसंहिता त्याचं पालन आपलं तंतोतंत करायचं आहे. कुठल्याही प्रकारे निवडणूक या काळामध्ये आपल्याकडून कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. आणि कुठेही निवडणूक आचारसंहिता ज्यावेळेला आपल्याला कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्यामध्ये कुठलाही धार्मिक तणाव आपल्याला निर्माण होता कामा नये. कोणताही उमेदवार पक्षात उमेदवार वेगवेगळ्या जाती धर्माचे भाषेच्या सामाजिक गटाचे मतभेद होणार नाहीत, ज्यामुळे आपल्या परस्परांमध्ये द्वेष आणि तणाव निर्माण होणार नाही अशी कृती कुठलीही आपल्याकडून होता कामा नये. आणि आपण आता या काळामध्ये प्रचार कराल त्यावेळेला सुद्धा इतर राजकीय पक्षावर टीका करताना त्याची पक्षाची धोरण आणि कार्यक्रम
याबाबत त्याचे पूर्वीचे कार्य यांच्या पुरतीच मर्यादित असावी. पक्षाच्या नेत्यांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या कामाशी आणि संबंधित नसलेल्या आणि खाजगी आयुष्याच्या पैलूवर कोणतीही टीका आपण करू नये, जेणेकरून कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल असं आपल्याकडनं कुठलंही कृत्य होणार नाही. राजकीय पक्षाने उमेदवारांना एखादी व्यक्तीची राजकीय मतं किंवा त्यांची कामं कुठलीही पसंत नसली तरी शांतपणे स्वस्थ जीवन जगणाऱ्या प्रत्येक माणसाच्या अधिकाराचा आपण आदर केला पाहिजे आणि लोकांच्या मनात किंवा त्यांच्या कामांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या घरासमोर निदर्शनं करणे, त्यांना निर्णय असलेला कुठलाही प्रकार होता कामा नये. प्रचार करताना कुठल्याही धार्मिक स्थळांचा, प्रार्थना स्थळांचा आपण वापर करावायचा नाहीये. मतदारांना प्रलोभन येता प्रत्येक इथं उपस्थित असलेले लोक आहेत, आपण यापूर्वी निवडणुका लढवलेल्या असतील. आदर्श आचारसंहितेचे सगळे जे काही नियम आहेत ते आपल्याला पूर्णपणे माहीत आहेत. त्याप्रमाणे आपलं वर्तन होऊन ही निवडणूक आपली विटानगरची शांततेत आणि कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण न होता पार पडेल अशी मी आशा बाळगतो. जय. एक मुद्दा राहिला, त्या व्हॅलिडिटीसाठी आपण व्हॅलिडिटी कमिटीकडे जातो तर ते शिफारस पत्राची मागणी करतात आणि 15 वर्ष एक प्रमाणपत्र असतं त्याची मागणी करतात. तर त्यासाठी आम्ही हेल्पडेस्क इथं लावलेला आहे नगरपालिकेमध्ये. तर त्यांनी जसा तुम्ही अर्ज करताल की आम्हाला निवडणुकीसाठी फॉर्म भरायचा आहे या जागेसाठी आणि व्हॅलिडिटी कमिटीसाठी आम्हाला शिफारस पत्र मिळावं, तर 15 आणि शिफारस पत्र आमच्याकडून तुम्हाला तात्काळ दिले जाईल. सूचक अ मध्ये आणि ब मध्ये एकाच उमेदवाराला दोन ठिकाणी सूचक होऊ शकतो का? एकच सूचक अ ला पण आणि ब ला पण होऊ शकतो का? एक त्या प्रभागातला असावा, एक सूचक किती उमेदवारांना सूचक होऊ शकतो. त्या सूचकाचे दाखले लागणार का? नाही, त्याचं फक्त मतदारांनी प्रमाणित मिळेल की तो त्या प्रभागातला मतदार आहे. त्याचे टॅक्सचे थकीत वगैरे असं काय लागणार नाही. मागच्या वेळी जे निवडणूक लढवली त्यांचा तपशील आणि किती वर्षापूर्वी जे निवडणूक लढली 16 जी झाली निवडणूक ती 2001 ची लढली. पराभूत झाले निवडणूक लढवलेली आहे. निवडून आले नाही, निवडणूक लढवलेली असतं पण ते तुम्हाला फॉरवर्ड दोन्ही मॅच द्यायला लागतात. 18ची पण आणि 16ची. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.